काही व्यक्ती या फक्त इतिहासाचा भाग नसतात, त्या संपूर्ण देशासाठी प्रेरणेचा पर्व असतात। साधं जीवन, मोठे विचार आणि भारतासाठी अखंड समर्पण ही ओळख होती भारतरत्न, भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची। रामेश्वरमच्या एका छोट्याशा गावात सुरू झालेला त्यांचा प्रवास भारताच्या राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचला। पण एवढं मोठं यश मिळूनही त्यांनी कधीच साधेपणा सोडला नाही। नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण अशा महान व्यक्तिमत्वाला आदरांजली वाहणार आहोत, ज्यांनी आपल्या ज्ञानाने, साधेपणाने आणि देशप्रेमाने भारताला नवी दिशा दिली। भारताला सामर्थ्य देणारे शास्त्रज्ञ, जनतेच्या मनात घर करणारे राष्ट्रपती आणि तरुणांच्या मनात मोठी स्वप्न जागवणारे व्यक्तिमत्व भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन। ड्रीम इज नॉट दॅट विच यू सी व्हाईल स्लीपिंग, इट इज समथिंग दॅट डज नॉट लेट यू स्लीप। हे त्यांचं वाक्य आजही प्रत्येक तरुणाच्या मनात आयुष्यात काहीतरी मोठं करण्याची जिद्द निर्माण करतं। 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूतील रामेश्वरम या छोट्याशा गावात डॉक्टर कलाम यांचा जन्म झाला। त्यांचं कुटुंब अत्यंत साधं होतं। घरची परिस्थिती कठीण असल्यामुळे लहानपणी त्यांनी वर्तमानपत्र विकून कुटुंबाला मदत केली। लहानपणापासूनच त्यांना विज्ञान आणि आकाशाबद्दल खूप आकर्षण होतं। उडणारी विमानं पाहून ते भारावून जायचे। पुढे त्यांनी एरोस्पेस इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आणि देशासाठी काम करण्याचं ठरवलं। 1958 मध्ये त्यांनी DRDO मध्ये काम सुरू केलं आणि त्यानंतर इस्रोमध्ये प्रवेश केला। भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रात त्यांनी अतिशय महत्त्वाचं योगदान दिलं। 1980 मध्ये भारताने रोहिणी उपग्रह यशस्वीरित्या अवकाशात पाठवला आणि त्या यशामागे डॉक्टर कलाम यांची मोठी भूमिका होती। यानंतर त्यांनी भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचं नेतृत्व केलं। अग्नी आणि पृथ्वीसारख्या शक्तिशाली मिसाईल्सच्या निर्मितीमुळे भारताची संरक्षण क्षमता जगासमोर अधिक मजबूत झाली। त्यानंतर संपूर्ण देश त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखू लागला। 1998 मध्ये पोखरण येथे झालेल्या अणुचाचणीमध्येही त्यांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं होतं। त्या यशामुळे भारताने जगासमोर आत्मविश्वासाने उभं राहून आपली ताकद दाखवून दिली। पण इतकं मोठं यश मिळूनही त्यांच्या स्वभावात कधीच गर्व आला नाही। साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हीच त्यांची खरी ओळख होती। विद्यार्थ्यांशी संवाद साधणं त्यांना सर्वात जास्त आवडायचं। त्यांना ठाम विश्वास होता की भारताचा भविष्यकाळ तरुणांच्या हातात आहे। म्हणूनच ते देशभरातील शाळा आणि कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत असत। 2002 मध्ये ते भारताचे 11वे राष्ट्रपती बनले। राष्ट्रपती भवनात राहूनही त्यांचं मन नेहमी सामान्य लोकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये रमायचं। त्यामुळेच पीपल्स प्रेसिडेंट म्हणून ते ओळखले गेले। डॉक्टर कलाम यांनी अनेक पुस्तकंही लिहिली। विंग्स ऑफ फायर आणि इग्नाइटेड माइंड्स या पुस्तकांनी लाखो तरुणांना नवी दिशा दिली। त्यांच्या लेखनातून नेहमी स्वप्न पाहण्याची ताकद, मेहनतीचं महत्त्व आणि देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळत राहते। त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांनी गौरवण्यात आले। 1981 मध्ये त्यांना पद्मभूषण, 1990 मध्ये पद्मविभूषण आणि 1997 मध्ये भारतरत्न या भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। याशिवाय त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले असून विविध नामांकित वैज्ञानिक आणि शैक्षणिक संस्थांचे ते सदस्य देखील होते। एखाद्या व्यक्तीचं आयुष्य किती महान असतं हे त्यांच्या शेवटावरूनही कळतं। 27 जुलै 2015 रोजी डॉक्टर APJ अब्दुल कलाम IIM शिलाँग येथे विद्यार्थ्यांना भाषण देण्यासाठी गेले होते। क्रिएटिंग अ लिव्हेबल प्लॅनेट अर्थ या विषयावर ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते। भाषण सुरू असतानाच अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि ते स्टेजवरच कोसळले। त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। मृत्यूचं कारण होतं कार्डियक अरेस्ट। ज्यांनी आयुष्यभर विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली त्या थोर व्यक्तींचा शेवटही विद्यार्थ्यांमध्ये भाषण देताना झाला। यापेक्षा मोठं आणि अर्थपूर्ण आयुष्य दुसरं कोणतं असू शकतं। त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देश दुःखात बुडाला। पण खरं पाहिलं तर अशा व्यक्ती कधीच संपत नाहीत। त्या आपल्या विचारांमध्ये, प्रेरणेमध्ये आणि देशाच्या प्रत्येक स्वप्नामध्ये कायम जिवंत राहतात। तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच। आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल। आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका। पुढचा व्हिडिओ कोणत्या महान व्यक्तिमत्वावर हवा आहे खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।